सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। श्रीरामपूर विधानसभेचे लोकनियुक्त आमदार हेमंत ओगले यांनी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच देवळाली प्रवरा येथील समर्थ बापूराव पाटील कदम या सभागृहात 32 गावांच्या नागरिकांसाठी शासकीय आढावा बैठक आयोजित केली होती। यावेळी तहसील, पोलीस विभाग, पाटबंधारे, राज्य परिवहन, भूमी अभिलेख, नगर परिषद, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, वन विभाग, पशुवैद्यकीय, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, कृषी विभाग आदी शासकीय विभागाचे अधिकारी यांना या बैठकाला उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते। उपस्थित नागरिकांनी वेगवेगळ्या विभागातील प्रश्नांविषयी तक्रारी यावेळी उपस्थित केल्या। समोर आलेल्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर आमदार ओगले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले। नागरिकांना वेठीस धरू नका, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे मिळालीच पाहिजे। यावेळी देवळाली प्रवरा नगर परिषद मार्फत अतिक्रमण मोहीम राबवण्याची मोहीम सुरू आहे। अतिक्रमण काढण्यासंदर्भातील न्यायालयीन आदेशाची प्रत नागरिकांना का दाखवली जात नाही, हा मोठा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला। ज्या व्यापाऱ्यांचे अतिक्रमण काढण्यात आले त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे। अतिक्रमण काढलेल्या काही व्यापाऱ्यांनी आमच्या लेकरा बाळांच्या आता पुढे कसे होणार असा प्रश्न आमदार हेमंत ओगले व अधिकारी यांच्या समोर रडून आपली कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला। यावेळी बऱ्याच नागरिकांना अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारून कोंडीत पकडल्याने अधिकाऱ्यांची भांबेरी उडाल्याचे निदर्शनास आले। सामान्य जनतेसाठी अशीच आढावा बैठक महिन्यातून एकदा तरी लोकप्रतिनिधींनी घ्यावी अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी राजेंद्र साळवे, राहुरी। तालुक्यातली 32 गावं आणि देवळाली प्रवरा नगरपालिका ही माझ्या श्रीरामपूर मतदारसंघामध्ये येतात। श्रीरामपूर राहुरी असा हा मतदारसंघ आहे आणि बऱ्याच दिवसापासून ही आढावा बैठक घ्यायची होती, परंतु काही कारणामुळे 2-3 वेळा ही पुढे ढकलावी लागली। त्यामुळे आज ही आढावा बैठक एक उत्तम पद्धतीत खेळीमेळीच्या वातावरणातून आपल्या समोरच या ठिकाणी कशी झाली ती आपण पाहिलेलं आहे। सर्व अधिकारी आणि त्याचबरोबर बाकीचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सर्व उपस्थित होते आणि त्यांचे जनतेचे काही जनताही खूप उपस्थित होती। त्यांचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी थेट उत्तर दिलेलं आहे आणि ते कसे सोडवता येतील या संदर्भात त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि जे सुटणार नाही, ज्यांच्यासाठी काही अडचणीत त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत। बरोबर आहे, कारण शेवटी कसं आहे, शासनाने त्यांचं काम केलेलं आहे। कुठेही अतिक्रमण होऊ नये हा शासनाचा कायदा आहे, परंतु 40 वर्षापासून ज्यांनी तिथं पोट ज्याच्यावरती चालवत होते, प्रपंच चालवत होते, शासन इतक्या दिवस झोपलं होतं का हे मला विचारावं लागेल। आणि शासनाला अचानक जाग आली आणि अचानक सांगितलं की 7 दिवसात तुमचे गाळे खाली करा, तुमची घरं खाली करा आणि हे सगळं बेकायदेशीर आहे। आणि अचानक त्यांना ज्यावेळेस त्यांच्या प्रपंचावरती वेळ आली, आज त्या माऊली आज रडत होत्या की ज्यांना एक मुलगा आहे, एक मुलगी, त्यांना 3 मुलं, 6 लोक, त्यांचा प्रपंच त्या एका छोट्याशा टपरीवरती उपलब्ध आहेत। 2 भाऊ रडत होते या ठिकाणी की ज्यांनी 8 लाखाचं कर्ज काढलंय आणि ते कर्ज कसं भरायचं हा त्यांच्या पुढचा विषय आहे, कारण त्याच्यावरती त्यांची उपजीविका चालत होती। मग ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना शासनाने इतक्या दिवस याच्यावरती निर्णय का घेतला नाही आणि इतका तातडीने काढायची गरज होती का? त्यांनी कमीत कमी एक 5-6 महिन्याची वेळ द्यायला पाहिजे की लोकांना तुम्ही हे काढून घ्या आणि त्यानंतर त्यांनी कारवाई करायला पाहिजे होती। परंतु 7 दिवसाची मुदत देऊन अचानक ज्या पद्धतीने लोकांच्या प्रपंचावरती घाला घातलेला आहे तो अतिशय दुर्दैवी आहे। मी त्याची निंदा करतो आणि त्यामुळे मी विनंती केली नगरपालिकेला की तुमची नगरपालिकेची इमारत बांधू नये, त्याच्यामध्ये गाळे पडू नयेत आणि ते गाळे पडून काय तर त्याचं उद्घाटन व्हायचंय। लोकांची प्रपंचाची राखरांगोळी झाली, उद्घाटन काय करत बसताय? लोकांचे आज प्रपंच उभा करायला जो काही प्रयत्न करावा लागेल तो एक लोकप्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी मी करणार आहे आणि मी त्यांना विनंती केली नगरपालिका प्रशासनाला की तुम्ही त्वरित याच्यावरती निर्णय घ्या, अन्यथा आम्हाला ते गाळे उघडून लोकांना द्यावे लागतील। 100% मला आता जेवढी निवेदन आली त्या प्रत्येकावरती मी लिहून ठेवलेले कुणाला कुठं पाठवायचंय आणि मागची श्रीरामपूरची जी आढावा बैठक झाली त्याच्यामध्ये जी काही निवेदनं होती किंवा जे काही लोकांनी प्रश्न उचलले होते ते 100% आम्ही पूर्ण केले।